जीवन जगत असताना असं जगा सज्जनाव. कारण की काय आहे ना, देवानं हा नरदेह तुम्हालाच दिलाय, तुम्हा आम्हालाच दिलाय, दुसऱ्या कोणाला दिला नाही. आणि पहा ना, इतका सुंदर दिलाय महाराज, इतका सुंदर दिलाय. डोळे बरोबर डोळ्याच्या ठिकाणी. मला सांगा, हे नाक इकडं दिलं असतं, असं माग उलट दिलं असतं ना, नातवांनी ज्वारी घेतली असती, वरून टाकली असती, चला चाड पेरायचं असं केलं असतं. भगवंतानं बरोबर इथं नाक दिलं. जाऊ द्या, जेवायला बसला असता, एक घास मोडायचा, माग न्यायचा, परत तोंडात घालायचा. पण किती ठेपत टापटीप पद्धतीनं जिथल्या तिथं तुम्हाला हे इंद्रिय दिले. मग त्यानं काही गुन्हा केला का? गुन्हा केला का? नाही, ते मरू द्या मावशाव, राग नका येऊन देऊ. तुम्हाला विचारतो, तुम्हाला जर नथ घालायला नाकच दिलं नसतं नीट, माझ्या आजीनं किती सुंदर नथ घातली, छान. आजी म्हणजे असं वेड्या वाकड्या यानं बोलत नाही मी, पण हे छान नाक त्यानं तू मामाला दिलं. ते जर नाक नसतं दिलं तर काय करावी ती 32 लक्षणे. नाक ते नाही ते वाया गेली, प्रमाणाशिवाय बोलणार नाही. मग एवढा सुंदर असा देह तुम्हा आम्हाला दिला, मग पवित्र करून घेऊ नये. किती पत्ते सांगितले, चला जाऊ द्या मरू द्या. नाही तुम्हाला वाटलं बा लई महाराज, लई किचकट वाटतं एवढा सगळा खटाटोप करायला, सप्त्यामध्ये जाऊन वर्गणी फाडायची, पैसे बी नाही आमच्याकडं, चाललेला सप्ताहभर पाठ नाही पडायचा, चाललेला सप्त्यात वर्गणी बी द्यायला पैसे नाही. मग काय करा? मी मागाशी प्रमाण खर्ची करून गेलो. पुण्यवंत व्हावे, नुसतं कोंडाजी बाबांचं नाव जरी घेतलं ना, तुमची वाणी पुण्यवान होईल, देह पवित्र होईल. नका पाहू श्री तुकोबारायांना. मी तर म्हणालो, ज्ञानोबारायांचं नाव घ्या, तुकोबारायांचं नाव घ्या. तुम्ही म्हणाल महाराज आम्ही त्यांना पाहिलं नव्हतं, तुकोबारायांना पाहिलं नव्हतं, कोंडाजी बाबांना क्वचित काही जणांनी पाहिलं नसेल, पण अनेक जणांनी पाहिले. मूर्तिमंत्र आपल्या या कलियुगात श्री तुकोबारायांनंतर आहेत की नाही ते उदाहरण. पण त्यांना ज्यांनी पाहिले, अशा पुण्यवान महात्म्यांच्या सानिध्यात जा, त्यांच्या बरोबर परमार्थ थोडा तरी परमार्थ करा, थोडा करा, रोज थोडा करा. या आठा पहारा माझारी मोटके निमिष भरी. श्री ज्ञानोबा म्हणताय, अख्ख्या 24 तासाच्या वेळामध्ये का करता, काय करता तुम्ही? नाही, मला विचारायचा अधिकार नाही, मी करतो. पण असं कोण असं अट्टहासाने रोज सकाळी स्नान झाल्यानंतर, महाराज मी का मोबाईल पाहिला माहिती का? काय म्हणतील, याला आठवत नसेल म्हणून सारखा मोबाईल पाहतो. काय झालं खाली महाराज? गेल्या वर्षी माझी, आता मी तिकडेच कार्यक्रमाला आहे, आलदाऱ्याला सेवा होती. तुम्ही बजरंग महाराजांना विचारा, 8 ते 10 कीर्तनाची वेळ आणि त्याच्यानंतर जेवण. बराच वेळ झालं, 10 वाजून 10 मिनिटं झाली, आपलं चाललं. मी आपलं बोलायच्या नादात, मी काय असंच, माझ्या हातात नाही घड्याळ, मी आपला साधा बो आहे, माझ्या हातात नाही घड्याळ, काय मी मोबाईल बी पाहिला नाही, माझं चालू झालं कीर्तन. 8 वाजून 10 मिनिटं झाली, एक बाबा उठले. मी म्हटलं, ओ बाबा, ओ तुम्ही बसा खाली. मागे नका पाहू, इथं नाही कोणी उभं राहिलं. ओ बाबा खाली बसा म्हटलं. ते बाबांना असं 2 दगडी घेतलं होतं हातात मारा. ते म्हणते, बा तुझं चालू दे. मग म्हटलं, बाबा माझं चालू दे, तर तुम्ही का उठले? म्हटले, तुला तारीख कुणी दिली त्याला शिकतोय मी, म्हणजे असं नको व्हायला, त्याच्यामुळे मला जो टायमिंग दिला. जसं आपली जिल्हा परिषदची शाळा आहे, जिल्हा परिषदची शाळा आहे, घंटा टायमिंगलाच होणार, पुढे जाणार नाही. काय करायचंय? कारण की मला माहिती, किती जरी बोललं नाही, मी पाकिटचा मला बोल नाही, किती जरी बोललो तरी ओव्हर टाइम मिळणार आहे, त्याच्याकडून मिळणार आहे. तुमचा ओव्हर टाइम जाऊ द्या, त्याच्याकडून मिळणार आहे. मग कशाला एवढा छानसा असा महाप्रसाद केलाय, आणि मी त्याच्यामध्ये आपले मिठाचे खडे टाकायचे, त्याच्यामुळे आपल्या वेळेत आपण संपवणार आहे.